योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या वैयक्तिक कारणातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचं तपासात समोर आलंय। या प्रकरणी 5 पैकी 3 पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बातचीत केली आहे मिकी घई यांनी। आता आपल्यासोबत पोलीस कमिशनर साहेब आहेत। सर, आतापर्यंत किती आरोपी यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत? ज्या पद्धतीने शहराच्या मध्यवर्ती भागातून मॉर्निंग वॉकसाठी निघालेले मामा त्यांना थेट किडनॅप केलं जातं आणि थेट त्यांची हत्या केली जाते। बरोबर है। ह्या घटना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये परवा झाली होती। एका व्यक्तीची किडनॅपिंग विथ मर्डरची घटना समोर आली होती। यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपी अटक केलेले आहे। कलम 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे कलम वाढवण्यात आलेली आहे। एक व्यक्ती ज्यांनी वैयक्तिक कारणांनी वैयक्तिक वादामुळे त्यांनी सुपारी इतर 4 आरोपीला दिली होती, त्यांना पण ज्यांनी सुपारी दिली होती त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे। एकूण 4 आरोपी ताब्यात आहे। एक आणखी आरोपी जे प्रत्येक गाडीमध्ये हे घटनाची वेळी होता ते आता सापडणे राहिलेली आहे। पोलीस अत्यंत योग्य पद्धतीने तपास करत आहे। लवकरात लवकर हे प्रकरणमध्ये मोठ्या प्रमाणात CCTV फुटेजेसची पाहणी करून तपासणी करून शेवटी हे गाडी जे वापर करण्यात आला होता ते गाडीचे ट्रेस करून ही सर्व घटना उघडकीस आणण्यात आलेली आहे। आम्ही पुणे शहर पोलीस दलांतर्फे अशा प्रकारचे स्ट्रीट क्राइम्स आणि बॉडी ऑफेन्सेस आणि पुणे शहराला सेफ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कडक पावले उचललेले आहे। कोणी पुणे शहर पोलीस दलाला काही वैयक्तिक कारणांनी टीका जर करत असतील तर हे चुकीचे आहे। शहरात अत्यंत योग्य पद्धतीने कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणीसाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे, तयार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट पण दिसत आहे। ही घटना वैयक्तिक कारणांनी झाली होती, यामुळे काही प्रिव्हेंटेबल ही घटना होती अशी काही गोष्टी नाही आहे। ही घटना किडनॅप झाल्यानंतर विदिन 10 ते 15 मिनिटाच्या आत त्यांना गाडीतच ही मर्डर करण्यात आली होती। पोलीस यामध्ये तपास करत आहे। इतर राहिलेली आरोपी लवकरात लवकर अटक करणार आहे आणि आरोपीला सजा होईल या दृष्टिकोनातून ही तपास क्राइम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आलेली आणि तपास सुरू आहे। सर, गाडीमध्ये जे 4 आरोपी होते त्यातील किती आरोपी अटक आहेत? कशा पद्धतीने यांची हत्या करण्यात आली आणि थेट त्यांचा जो मृतदेह आहे तो घाटात फेकून देण्यात आला होता? बरोबर आहे। गाडीमध्ये एकूण 4 आरोपी होते। 3 आरोपी अटक करण्यात आलेली आहे। एक आरोपी सध्याची परिस्थितीत फरार आहे, परंतु हे 4 आरोपीला सुपारी देणारे जे व्यक्ती आहे त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे आणि इतर पुरावा गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे। सर, कुणी ही सुपारी दिली होती आणि ह्याच्या मागचं कारण कळू शकेल? सर, आम्ही सांगितले त्यांनी एक बाजूला राहणारे काही व्यक्ती आहे, त्यांनी वैयक्तिक कारणांनी ही सुपारी दिल्याची बाबी आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे। म्हणजे जे जिथं राहतात त्यांच्या शेजारी कोणी राहतात त्यांना आपण ताब्यात घेतले, अटक केले? बरोबर आहे, ताब्यात घेतलेले आहे। अटकची प्रक्रिया सुरू आहे। सर, साधारण काय कारण आहे हे कळू शकेल? सांगितले आता तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे। वैयक्तिक कारणांनी सुपारी दिल्याची बाबी समोर येत आहे। पुढचे इंट्रोगेशनमध्ये पुढचे तपासामध्ये काही आर्थिक व्यवहार आहे अशा काही सध्या टिप्पणी करता येणार नाही। जसे मी सांगितले अत्यंत प्राथमिक स्टेजवर सध्याचे तपास आहे। जसे जसे बाबी समोर येईल त्यावेळी कळवण्यात। सर, याच्यामध्ये आणखीन काही आरोपी आहेत ज्यांच्यावर पोलिसांना पोहोचायचंय? कारण आपण ज्या पद्धतीने टीम्सले एक आरोपी 4 पैकी गाडीमध्ये असलेले 4 पैकी 3 आरोपी आमच्या ताब्यात आहे। एक आरोपी सध्याची स्थितीत फरार आहे। सर, याच्यामध्ये काही पैशाची देवाणघेवाण झाली की जसं तुम्ही म्हणताय सुपारी दिली होती, म्हणजे अर्थात हे सगळे बाब समोर येत आहे। 5 लाख रुपयाची सुपारी हे जे व्यक्ती शेजारी राहणारे आहे त्यांनी हे इतर 4 आरोपीला दिले होते अशी बाबी समोर आलेली आहे। सर, ज्यांनी हे हत्या केलेली आहे, ज्यांनी किडनॅप केलं, अर्थात हे सगळे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत? ते पैकी एकाचे प्राथमिक दृष्टिकोनातून धुले जिल्ह्याला काही क्रिमिनल रेकॉर्ड जुनी आहे। सध्याची स्थिती त्यांचे काही पुणे शहराला किंवा इतर आरोपीला कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड आत्ताच्या तपासामध्ये दिसत नाही। सर, याच्यामध्ये आता पुढं तपास म्हणजे अर्थात भीतीदायक वातावरण आहे, पुणेकर घाबरलेत। अर्थात ज्या पद्धतीने किडनॅप होत आहेत लोक, मॉर्निंग वॉक सुद्धा बाहेर पडतील, सेफ आहेत पुणेकर? मग आता 100% पुणेकर सेफ आहे, पुणे शहर सेफ आहे। कोणी मनात याबद्दल तिलमात्र शंका पण ठेवायची कारण नाही आहे। पोलीस दल अत्यंत कार्यक्षमतेने, मजबूतीने आणि पूर्ण प्रोफेशनल ताकदीने
गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थावादी ठेवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, पूर्णपणे सुसज्ज आहे आणि त्या दृष्टिकोनातून कार्य सुरू आहे. ही घटना जरी अत्यंत संवेदनशील घटना आहे, घडलेली आहे, मॉर्निंग वॉकची घडलेली आहे, परंतु आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल, हे वैयक्तिक कारणांनी, वैयक्तिक वादामुळे देण्यात आलेली सुपारीमुळे ही घटना घडलेली आहे. ही प्रत्यक्ष प्रिव्हेंटेबल ही घटना नव्हती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.